अकोले जवळच्या केळी रुखमणवाडीचा हा डोंगराळ भाग. इथं बिबट्यानं एका चिमुकलीवर हल्ला चढवलाय. मामाच्या गावाला आलेली गायत्री तिच्या आईचं बोट धरून रात्री घरात जात होती. तेव्हा झाडीतून उडी मारून आलेल्या बिबट्यानं तिला गुपचूप उचलून नेलं. बॉडी तिची डोक्याच्या वर पासून कट करली होती डोकं आणि चारा पाठी खायला होती आणि पायी एक तोडून टाकला होता, अलग करला होता. त्याच्यानंतर मान पूर्ण खाल्लेली होती. तिकडून जशी झाप टाकली तशी तिच्या डायरेक्ट अशी पाठीशी टाकली तशी खाली वाकली. गपक्यान धरली. मी एकदाच बोलले गेले, म्हटलं काय माझी दिदी संपली, म्हटलं याच्या पलीकडे काय बोलू शकते. या परिसरातली ही अशी चौथी घटना आहे. याआधी 3-4 वर्षांच्या मुलांवर बिबट्यानं असेच हल्ले चढवलेत. अकोलेच्या डोंगराळ भागात हा हल्ला झाला तर जुन्नरमध्ये ऊस आणि केळीच्या बागायतीत. कोळमाथा गावात बिबट्यानं लहान मुलावर हल्ला करायचा प्रयत्न केला. घराच्या बाहेर उभ्या असलेल्या कौस्तुभला त्यानं फरफटत नेलं, पण मोटरसायकलच्या लाईटचा उजेड पडल्यामुळे त्याला तिथेच सोडून बिबट्या पळून गेला. पण कौस्तुभच्या चेहऱ्यावर अजूनही त्या जखमा आहेत. आमच्या घरात पाणी आणायचं काम चाललं होतं. मी आईच्या मागे तांब्या घेऊन गेलो. वाघ तिथं पाणी प्यायला आला होता. वाघाला वाटलं बकरीचे म्हणून वाघाने माझ्या अंगावर झडप घातली. तांब्या पडला खाली. तांब्याचा आवाज आला. आजीला वाटलं चोरांनीच मुलाला नेलं म्हणून आजी म्हटली आप्पाला. मग आप्पा नाही का तिकडून पळत आले. वाघ उसात चालला होता तेवढंच आप्पाने कुदळ मारली वाघाला. वाघाने नाही का मला सोडलं. बिबट्या माणसावर हल्ला का करतो याचं ठोस कारण अजून कुणालाही सापडलेलं नाही. त्यामुळे हे हल्ले कसे रोखायचे याचंही ठोस उत्तर नाही. बिबट्याच्या दहशतीखाली जगणाऱ्या गावकऱ्यांनी काय करायचं हा प्रश्न मात्र उरतो. फक्त अकोले जुन्नरच नाही तर नाशिक नगरच्या या पट्ट्यात कित्येक बिबटे पिंजऱ्यात जेरबंद झाले. काही खरंच हल्लेखोर होते, पण बऱ्याच जणांना हल्ले होऊ नयेत म्हणून आधीच पकडलं होतं. अशा बिबट्यांसाठी वनविभागानं जुन्नर जवळ एक अनाथालय उभारलंय. राज्यभरातून आलेल्या अशा 26 बिबट्यांना सध्या इथे ठेवण्यात आलंय. ऑर्फनेज मधल्या या पिंजऱ्यामध्ये बिबट्याची मादी हेमाला ठेवण्यात आलंय. तिला जुन्नर जवळच्या हापूस बाग मध्ये पकडण्यात आलं होतं. नंतर तिला यावलच्या जंगलात सोडण्यात आलं. तिथून ती 40 गावला आली आणि तिथे माणसांवर हल्ले झाले. अशा हल्लेखोर प्राण्यांना जंगलात सोडणं धोक्याचं असतं म्हणून हेमाला पुन्हा एकदा पिंजऱ्यात बंद करण्यात आलं. सेव्ह अवर सोर्स या दिल्लीतल्या NGOच्या मदतीनं वनविभागानं हे अनाथालय अत्याधुनिक केलंय. तिथे एक आहे. छोट्या बंद पिंजऱ्यांपेक्षा इथल्या हवेशीर पिंजऱ्यांमध्ये बिबट्याचा मोकळा वावर असतो. तिथे पण तिथे आहे का मेल आहे का तो? त्याचं खाणं पिणं औषधोपचार यासाठी इथे वन कर्मचारी आणि SOSचे कार्यकर्तेही तैनात आहेत. जो लेपर्ड आहे याचं नाव आहे सम्राट. हा 2005 रोजी बोरवलीला ज्या घटना घडत होत्या त्यावेळेस हा बोरवली येथे ट्रॅप होऊन निवारा केंद्रात दाखल झाला होता. SOS या संस्थेचे डॉक्टर अजय देशमुख यांनी तर इथल्या बिबट्यांवर सर्जरी सुद्धा केल्या. जेव्हा सुरुवातीला आम्ही इथे त्यांना घेऊन येतो
तेव्हा नॅचरली बट नॅचरल ते वाईल्ड असतात, वाईल्डनेस त्यात भरपूर असतं. तेव्हा ते आमच्या इव्हन जे काय आम्ही इंजेक्शन देतोय किंवा आम्हाला जे पाहिजे आहे त्यांना बिलकुल रिस्पॉन्स करत नाहीत. पण आमच्या काही ज्या स्टेप्स आहेत, आमचे बरेचसे वन कर्मचारी आहेत जे इथं आता ट्रेन वन कर्मचारी आहे, त्या पद्धतीने आम्ही त्यांना त्या वाघांना ट्रीटमेंट देतो. माझ्या मागे हा जो बिबट्याचा नर आहे त्याला राहुरीहून इथे आणण्यात आलं, पण त्यानं कुणालाही जखमी केलं नव्हतं की कुणावर हल्ला सुद्धा केला नव्हता. शिकारीसाठी जे सापळे लावण्यात येतात त्याच्यामध्ये त्याचा पाय अडकला आणि मागच्या पायाचा पंजा सुद्धा तुटला. त्याला आता इथे राहण्याशिवाय दुसरा पर्यायच नाहीये. जे बिबटे माणसाचे गुन्हेगार नाहीत त्यांना जंगलात पुन्हा सोडता यायला हवं असं प्रत्येकाला वाटतं. आज अखेर जवळपास एकूण 62 बिबटे या ठिकाणी उपचार करून परत नैसर्गिक अधिवासामध्ये परवानगी घेऊन त्यांना सोडण्यात आलेलं आहे. बिबट्यांच्या पुनर्वसनामध्ये त्यांच्या स्थानांतराचाही प्रश्न महत्वाचा आहे. त्यांना एका ठिकाणी पकडून दुसरीकडे सोडलं जातं तेव्हा त्यांना हद्दीच्या शोधात भटकावं लागतं. असे बिबटे मैलोन मैल भटकतात आणि या भटकंतीत शहरात येऊन अडकतात. अशीच गोष्ट आहे आजोबा बिबट्याची. त्याला जुन्नर जवळच्या आळेफाट्यापाशी पकडलं आणि माळशेज घाटाच्या पायथ्याशी सोडलं, पण तिथून 23 दिवसात तो बोरिवली नॅशनल पार्कला पोहोचला. मध्ये त्यांना मुंबई आग्रा हायवे क्रॉस केला होता. बिबटे हे पकडल्यानंतर त्याच्यावर ट्रीटमेंट वगैरे होऊन इमिजिएटली रिलीज करायचे. ते त्या परिसरात रिलीज केले तर त्याचा एक प्रॉब्लेम वेगळा असतो की ते पुन्हा त्याच क्षेत्रामध्ये येणार. दुसरं असं लॉंग डिस्टन्स रिलीज जर केलं तर एक होमिंग इन्स्टिंक्ट नावाचा एक प्रकार बिबट्यांच्या मनात असतो की ज्या ठिकाणी तो ओरिजिनली बिलॉंग करतो त्या दिशेने तो मार्गक्रमण सुरू करू शकतो आणि त्याच्यामध्ये ऍक्सिडेंट्स होऊ शकतात. एक ठिकाणून समजा आपण एक घरातून एक बिबटा हलवला, कुठेतरी बाहेर सोडला तर मेला, त्या ठिकाणी दुसरा बिबटा येतो कारण तो घर त्यांचं वास्तव्य आहे, कोण तो कोणी येईल, तर त्याला तिथून हलवणे, लांब करणे हा परमनंट काही सोल्युशन नाही. हे समजून घेण्याची भाग आहे. फार मोठ्या प्रमाणात बिबटे पकडले हे असं झालेलं आहे. आपल्याकडे महाराष्ट्राचा प्रूफ झालेला आहे की आपल्याकडे 5-7 वर्ष आधीपर्यंत हे घटना होत होत्या, पण हे होत होत्या पण त्यावेळी हे सगळ्यांना पकडा मोठ्या प्रमाणात नव्हता. ज्यावेळी मोठ्या प्रमाणात झाला आणि ते सोडण्यात आले तर त्यावेळी ही संख्या नंतर वाढली. याआधी बिबट्याला ठार मारा असं म्हणणारे लोक आता मात्र या समस्येवर शांततेनं विचार करायला लागले. मला जेव्हा समजतं या भागामध्ये बिबट्या आलेला आहे तर वन विभागाने एक लगेच कारवाई करू तिथे त्यांनी पिंजरा लावा आणि त्याचा आणि पिंजरा लावल्यानंतर जो पकडलेला असतो, जो बिबट्या पकडलेला असतो तो लांब नेऊन सोडावा, जेणेकरून तो परत आपल्या शहरी भागामध्ये आला नाही पाहिजे. बिबट्याने इथे राहावं पण लोकवस्तीपासून थोडंसं दूर, कारण बिबट्या हा वाघ आहे, तो काही मांजर नाही. म्हणजे घरात अगदी आपल्या जवळ किंवा आपल्यात त्यांनी राहावं असं नाही. जेवढी बिबट्याची भीती आहे तेवढंच आकर्षण पण असतं वाघ बघण्याचं, पण ते ठराविक ठिकाणी. एखाद्या जंगलामध्ये सोडलं पाहिजे, त्याला मारलं नाही पाहिजे, आमच्या तो प्राणी जे त्याला काही मारलं नाही पाहिजे असं. बिबट्याग्रस्त गावात गावकऱ्यांच्या मानसिकतेचा अभ्यास करणारा अँथ्रोपोलॉजिस्ट सुनेत्रो याची निरीक्षणं याबद्दल महत्वाची आहेत. लेपर्ड एक सोशल एनिमल बन गया. उसका मतलब ये नहीं कि लेपर्ड अभी लोगों के साथ घर पे रह रहा है, वो एक सोशल सिंबल बन चुका है. जैसे अगर लेपर्ड फॉर इंस्टेंस अगर यहाँ पे आके मेरे कोई बकरी को मारा तो मैं लेपर्ड से जाके झगड़ा नहीं करूँगा, मैं जाके डिपार्टमेंट को बोलूँगा. तो वो हमारा जो सोशल रिलेशनशिप है वो उसके ऊपर इम्पैक्ट कर रहा है. तो वो इम्पैक्ट डेफिनेटली है. कभी कभार वो कॉन्फ्लिक्ट में बन जाता है, कभी कभार वो कोएक्झिस्टन्स के रूप में आ जाता है. सिमेंट कॉन्क्रीटच्या जंगलात आणि माणसांच्या गर्दीत आलेला बिबट्या त्याच्या अस्तित्वासाठी झगडतो आहे.
म्हणूनच त्याचा हा झगडा समजून घेत त्यावर उपाय काढण्यासाठी माणसंही धडपडतायत. बिबट्या विरुद्ध माणूस हा संघर्ष कायमचा कसा मिटेल यावर कोणतंही एक सोपं उत्तर नाही. म्हणूनच हा संघर्ष कमी कसा करता येईल हे मात्र आपल्या हातात आहे. बिबट्याला वाचवा अशी जनजागृती करण्यापेक्षा या समस्येवर प्रॅक्टिकल उपाय काढायला हवेत हे सगळ्यांनाच आता कळून चुकलंय.